बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर आणि परिसरात फेकल्यामुळे महानगरपालिकेने परिनिका हॉस्पिटलला लावला 5,000चा दंड। सामाजिक कार्यकर्ते प्रताप लहाने यांनी महानगरपालिकेकडे दिली होती तक्रार। घटनेने शहरात एकच खळबळ। घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। परिनिका न्यूरोकेअर रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, नागरिकांची मागणी। जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली या बायपासवर नव्याने सुरू झालेल्या परिनिका हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर तसेच उघड्यावर फेकले होते। या बायोमेडिकल वेस्टमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रताप लहाने यांनी या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दिली होती। या तक्रारीनंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी त्वरित कारवाई करत परिनिका हॉस्पिटलला 5,000 रुपयाचा दंड ठोठावलाय। परिनिका हॉस्पिटलमधील आउटलेटचे सांडपाणी आमच्या राहत्या घरासमोर सोडण्यात आले असून हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट रिकाम्या जागेवर तसेच परिसरामध्ये फेकण्यात येत आहे। यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असून जर इंजेक्शनची सुया नागरिकांना टोचली तर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। तसेच काचेच्या औषधांच्या फुटलेल्या बाटलीचा काचा एखाद्याला टोचून मोठी दुखापत होऊ शकते। त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर याविषयी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे। दरम्यान दवाखान्यातील कचरा खुल्या जागेवर का फेकला याबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांना विचारपूस केली असता त्यांनी नागरिकांना दमदाटी करून गुंडागिरी करण्याची धमकी दिली असा आरोप प्रताप लहाने यांनी केलाय। प्रताप लहाने यांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेने परिनिका हॉस्पिटलला 5,000 रुपयाचा दंड ठोठावला असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून नियमानुसार बायोमेडिकल वेस्टेजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। प्रकरण हे परिनिका हॉस्पिटल ब्रँड अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल झालं आता इथं। तर हे आता त्याने काय करायला लागलं, ते काय करायला लागलं, त्यांचं जे घाण कचरा आहे, इंजेक्शन आहे, हे नियमानुसार त्यांना त्यांची विल्हेवाट लावावी लागते। पण ते काय करायला लागले, इथं सार्वजनिक जागेवर आणून टाकतात आणि आम्ही जर इथले रहिवासी जर बोलायला गेलो तर ते डॉक्टर साहेब आम्हाला दादागिरीची भाषा वापरतात, गुंड लावून देऊन मारण्याची भाषा वापरतात आणि हे करतात आणि बळजबरी इथं आणून टाकतात। का टाकलेले इंजेक्शन आहे, बाटल्या आहेत, त्या छोट्या मोठ्या इंजेक्शन आहे, आता कशाची रक्त काढलेली इंजेक्शन असू शकते, काही असू शकते, आमच्या लेकरा बाळाच्या पायात टोचू शकते, त्याच्यापासून आजार होऊ शकतो, काही होऊ शकतं। एवढा मोठा डॉक्टर असून त्याला त्याची जबाबदारी कळत नाही आणि आम्ही सांगायला गेलो तर ते आम्हाला दादागिरीची भाषा वापरतो। तुम्ही पुन्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधला? आरोग्य विभागाशी तर नाही साधला, पण मी नगरपालिकेशी संपर्क साधला। नगरपालिकेला तक्रार देऊन आलो मी आत्ता। तर त्यांनी सांगितलं, त्यांचे लोक पण येऊन गेले, पण त्यानं काय केलं, तोडीपाणी करून चालले गेले का काय केलं ते नाही, मला अजून काही माहीत नाही। पण त्याच्यावर योग्य ती कारवाई केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही। माझं नाव आहे प्रताप हसनराव लहाने, सामाजिक कार्यकर्ता, जालना। योग्य ते गुन्हा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। वाटल्यास उपोषण करीन, काय करायचं ते करीन, पण मी शांत बसणार नाही। हा डॉक्टर गुंड आहे, डॉक्टर नसून गुंड माणूस आहे। कारण की त्यांना नवीन आल्याच आम्हाला धमक्या द्यायला सुरुवात केली ना, याचे करायला लागलं ते। तुमचं घर आहे का इथं? हा माझं स्वतःचं घर आहे। ते माझ्या घरापुढं पण ड्रेनेज नाली आणून सोडलेली, तुम्ही पहा इकडे जाऊन, ड्रेनेज नाली पण त्यानं तिथं आणून सोडली माझ्या घरापुढं। ड्रेनेज नाली पण घरापुढं आणून सोडलेली। मग आता सांगा तुम्ही कसं जगायचं, कसं राहायचं? जरी असे जबाबदार डॉक्टर जे एवढे मोठे हॉस्पिटलवाले जर आमच्यासारख्या जनतेला जर असं काही रोगराईच्या याच्यात टाकीत असतील तर मग कसं जगायचं आम्ही? ओके।